उपमुख्यमंत्री सुनेत्राताई? ही काही आमच्या दृष्टिकोनातून आनंदाची गोष्ट नाही आहे. हा एक प्रकारे आमच्या पक्षाच्या दिशा देण्याच्या दृष्टिकोनातून, पार्टीच्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याच्या दृष्टिकोनातून हा एक घेतलेला निर्णय आहे. त्यामुळे आनंदाची गोष्ट अशी काही म्हणता नाही येणार. नक्कीच. पण दोन खाती आहेत महत्त्वाची राष्ट्रवादीची. या खात्यांबाबत बरीचशी चर्चा रंगते आणि यातील एक खातं तुम्हाला देखील दिलं जाईल अशी सुद्धा सूत्रांकडून आम्हाला माहिती मिळते. तुम्हाला जर जबाबदारी दिली तर तुम्ही ती जबाबदारी पार पाडणार आहात का? आणि महत्त्वाचं म्हणजे वित्त खातं हे राष्ट्रवादीकडे किंवा सुनेत्राताईंना दिलं जाणार आहे का? नाही, आता हा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे आणि आमच्या पक्षाचा आता गटनेता निवडल्यामुळे हा सर्वस्वी अधिकार जो आहे तो सुनेत्रा वहिनींना दिलेला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री म्हणून, आमच्या पक्षाच्या नेत्या म्हणून हा सगळा निर्णय येणाऱ्या काळामध्ये त्याच घेतील. कुठला पोर्टफोलिओ ठेवायचा नाही ठेवायचा या सगळ्या गोष्टी नंतर ठरतात. शपथविधी दरम्यान अजितदादा अमर रहे, सुनेत्राताई आगे बढ़ो, हम आपके साथ है अशा घोषणा दिल्या गेल्या. कार्यकर्त्यांच्या ज्या भावना होत्या, जे दुःख होतं आणि ज्या भावना होत्या त्या उफाळून आल्या या ठिकाणी, काय म्हणाल? या सगळ्या भावना ज्या होत्या या भावना स्वाभाविक आहे. उभ्या महाराष्ट्रामध्ये या स्वरूपाच्या घोषणा केवळ फक्त राजभवनात होत्या असं नाही, पण उभ्या महाराष्ट्रामध्ये या स्वरूपाच्या भावना प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या उफाळलेल्या होत्या आणि त्यामुळे यावर काही बोलणं काही अर्थही नाही. त्यांचा आदर ठेवला जाईल महायुतीमध्ये. शेवटी आमचा पक्ष वेगळा आहे, आम्ही महायुतीमध्ये आहोत. त्यामुळे आमच्या भावना ज्या आहेत या आमच्या भावना आमच्या कार्यकर्त्यांची सांभाळण्याची जबाबदारी तशी आमच्याच पक्षाची. एक शेवटचा प्रश्न आहे. या सगळ्या दरम्यान आपण पाहतोय की राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा प्रश्न आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत पक्षांतर्गत काही महत्त्वाची चर्चा होते का? कारण शरद पवार यांची राष्ट्रीय भूमिका, राज्यातली भूमिका या सगळ्यांवरती हे विलिनीकरणाचा जो निर्णय आहे तो अवलंबून असणार आहे. नाही, आता ह्या विलिनीकरणाची जी चर्चा कालपासनं परवापासनं ही घटना झाल्यापासूनच बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती आपल्याला बघायला मिळते, ऐकायला मिळते. पण यात प्रामुख्याने ही चर्चा दादांबरोबर झालेली आहे. दादांकडनं जी काही वर्किंग कमिटी असते, सेंट्रलची वर्किंग कमिटी असेल, स्टेटची कमिटी असेल, या सगळ्या व्यासपीठावरती त्या कुठेतरी चर्चेला यायला पाहिजे होत्या. त्या काही आलेल्या दिसत नाही आहे. त्यामुळे ही सगळी प्रक्रिया जी आहे, आजचा निर्णय हा वेगळा भाग झाला आणि विलिनीकरणाचा भाग हा वेगळा आहे. त्यामुळे आज तरी त्या चर्चांना या ठिकाणी मला नाही वाटत काही आता नवीनच खुलासा तुम्ही या ठिकाणी करताय. कारण शरद पवार यांनी म्हटलंय, यांनी तर तयारी दर्शवली की दोन्ही राष्ट्रवादी एक व्हायला पाहिजे. मग असा प्रस्ताव काही आलेला आहे का राष्ट्रवादीकडे, तुमच्या राष्ट्रवादीकडे? तर तसे तर सगळ्या कार्यकर्त्यांच्या भावना सुरुवातीपासून होत्या, तरी सुद्धा वेगवेगळं ज्यांनी त्यांनी त्याच्या पक्षाचं काम केलेलं आहे. आता सगळ्या आमदारांचं किंवा सगळ्या कार्यकर्त्यांच्या भावना येणाऱ्या काळामध्ये आमच्या पक्षातल्या नेत्या सुनेत्रा वहिनी ह्या समजून घेतील आणि तो जे निर्णय घ्यायचे, दादा जो निर्णय घ्यायचे तो आम्हाला मान्य असायचा. येणाऱ्या काळात सुनेत्रा वहिनी जो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य असेल. तुमची बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी अनिल पाटील यांनी मांडलेली आहे आणि राष्ट्रवादी